रोडलाच पार्क करा गाडी. तिथं आहे ना पार्किंगची सुविधा पण आहे त्या रे. याला छत नाही, छत कळस आहे फक्त एक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता साधारण वाजलेलं आहे 1:30 आणि आज आम्ही आपल्यासोबत सार्थक भाऊ मी आहे ऍज युजल. काल पण आम्ही दोघं संगत होतो. रितेश नेमका बाहेर गेला त्याच्यामुळे आला नाही. खरं तर आज आमचा दुसरीकडे जायचा प्लॅन होता, पण ऐन वेळेस तो कॅन्सल झाल्यामुळे आम्ही ना आता आहे ना घाटेश्वर शिव मंदिराला चाललोय, जे की पुरातन काळातलं महादेवाचं मंदिर आहे. इथं जवळपास आमच्या इथून 39 किलोमीटर अंतर आहे. मावळा ते टाकवेच्या थोडस पुढे आणि ते टाकाचा डॅम आहे ना, तो टाटाचा डॅम आहे. मी आता याला सांगत होतो की ना पावसाळ्यात मी ना पूर्ण डॅमला आहे ना असं चारी बाजूला वेढा मारलेला आहे. म्हणजे राऊंड फिरून आलं त्याचं चुकून, कारण मला जायचं होतं त्या खांडी वॉटरफॉलला आणि मी राऊंड निघेल अख्खा फिरून. त्यावेळेस मी एक वॉटरफॉल बघितलेला, तो पण लय बाप होता. पावसाळ्यात आपण आहे ना तो तुम्हाला दाखवणार आहे. तर का आता जवळपास पाऊस चालू होईल आणि मीडियम जर पाऊस पडेल 1 महिना पुढे जाईल ना, त्यावेळेस आपण नक्की ते व्हिजिट करू. टाकवायच्या जवळ पोहोचलेलो आहे. थोडं 2 किलोमीटर अलीकडे आहे. पावसाळ्यात आहे ना हा बारका जुना ब्रिज आहे ना, त्याच्या अख्खं पाणी गेलं होतं माहिती का. आता मग नवीन ब्रिज बांधलाय पावसाळ्याच्या आधी क्लिअर होईल, तो चालू होईल की थोडंफार काम चालू आहे. राहिलेलं आहे फक्त थोडं राहिलंय. पावसाळ्यात आलतो ना, हा जुना ब्रिज आहे ना, ह्याच्या खाली पाणी टाकलं होतं. एवढा पाऊस होता वाईट इकडं. बघ ना तिकडे मोठी पाणी. पावसाळ्यातलं वाईट पाणी असतो इकडं. असला जोरात पाऊस पडतो ना तेव्हा आम्ही आलतो. आम्ही ना इंगळूनच्या आहे ना साईड निघेल तसं फिरून, म्हणजे ते आपल्याला खांडी वॉटरफॉल बघायला. पण ते मॅपने आम्हाला खांडी वॉटरफॉल दुसरा दाखवलेला, म्हणून आम्ही फिरून गेलो होतो. त्याच्यामुळे मला तो मी जो म्हणतोय ना वॉटरफॉल मोठा आहे बघितलं मी आतापर्यंत, तो दिसला मला. पावसाळ्यात मला 100% ते जायचं म्हणजे जायचंच. या पावसाळ्यात आम्ही घरी तर नसणारच आहे. हिंडणार तर लय बाई. Rain 우린 젖은 채로 stay 하루 종일 또 ना टाकवे गाव होतं. थोडं माग आहे थोडं बघता. इथून फक्त आपल्याला अजून 10 किलोमीटर पुढे जायचंय. राईट साईडचा रोड आहे ना, राईट साईडच्या रोडने आम्ही गेलतो इंगळून साईडला. आणि मग डॅम आहे, असं फिरून राऊंडनी गेलतो आणि त्या साईडला आपला वॉटरफॉल दिसलेला. आणि तो त्या पवनच्या किती दिसत ना पुढच्या, एकदम पुढच्या बघा, हे आहे ना आंबू साईडच्या आहे. आंबूचं जंगल नाही, आपण ते गेलतो लास्ट टाइम. आणि बामचंद्र डोंगराची डोंगर लाईन आहे अख्खी. आणि इथं ही पवन चक्की आहे ना, इथं आपण लास्ट टाइम 2दा गेलेलो आहे. म्हणजे 2दा इथला ब्लॉग बनवलेला आपण. ह्या पवन चक्की इथून जाता येतं, इथं गाडी लावता येते. लक्षात आलं की इथं आल्यानंतर म्हणलं सार्थकला म्हणलं तो सांगतो अजून. मग ही डोंगर लाईन आहे ना किती मोठी आहे अशी. त्या आंबोची साईड आहे आणि आपण तो वॉटरफॉल बघितलं होता सगळ्यात मोठा. ह्या रोडने आत गेलं ना, इथं मध्ये बघितलं होतं आंबोच्या मध्ये कुठेतरी वाटतं इंगळूनच्या पुढं. आणि आपल्याला जायचं इकडून महादेवाचं मंदिर बघायचं ना, इकडून जायचं सरळ. अजून पण 10 किलोमीटर पुढं असून अजून इथून. आता आम्ही पोहोचलो इथं. हे कोणचं मंदिर आहे ते? वाडेश्वर मंदिर आहे ना, इथून आत तिकडे आहे. इथं पार्किंग आहे, इथं आम्ही गाडी पार्क केलेली. इथून आपल्याला जायचं पुढं 200 मीटर अंतर आहे फक्त इथून, जवळपास 200 फूट. इथून रोड जायला. गाडी इथपर्यंत आली असती, पण इथं गाडी पार्क करायला जागा नव्हती. हो, इथून शिवघाटेश्वर मंदिर इकडं जायचं आपल्याला. इथं गाडी पार्क करायला जागा नाही. जर का तुम्ही आले त्या रोडलाच पार्क करा गाडी. तिथं आहे ना पार्किंगची सुविधा पण आहे. आज नेमका मंगळवार आहे त्याच्यामुळे इथं गर्दी नाहीये. काल आम्ही गेलतो कुंडेश्वर मंदिराकडं, तेव्हा समोर होता. पण तेवढं प्रचलित एवढं फेमस नाही, त्याच्यामुळे ते गर्दी नाही एवढी. पण हे मंदिर आहे ना त्या मानात बरंचसं फेमस आहे.
चारी बाजूला निलगिरी झाड जास्त आहे रे. सगळे निलगिरी झाड आहे बघा इथं. आणि हे मंदिर आहे, याला छत नाही, छत कळस आहे फक्त एक. हा एक कळसाला छत नाही लावलेलं. हा तसं छोटंसं मंदिर आहे, मोठं मंदिर नाही. हे दगडातलं बांधलेलं वाटतं सगळं आहे ना, दगड सारखं आहे ना अख्खा. बाहेर हवा लई आहे पण झाडामुळे आडते अख्खी हवा. मस्त आहे इथं बसायला विसायला बांधलंय बघा, मस्त केलंय सगळं. हा आणि वर जागा आहे, शिडी लावलेली वरती. ज्यावेळेस कोणतं फंक्शन असेल ना त्यावेळेस ते लावत असेल ना. दगड आहे अख्खा, पूर्ण दगड आहे. मंदिराच्या इकडून ना असं एक ट्रेक आहे, इकडे खाली धरण आहे. हे धरणाच्या खाली चाललो आता आम्ही. इथं काय बघू म्हणलं, आता इथून ड्रोन फ्लाय करू आपण जरा. आणि पण मंदिराचा व्ह्यू नाही येणार राव, कारण की मंदिराच्या चारी साईड नाही ना निरगिलीची झाड आहे ना उंच उंच, त्याच्यामुळे दिसणारच नाही ड्रोनच्या फुटेजमध्ये. पावसाळ्यात यायला पाहिजे राव, पावसाळ्यात गावाच्या धरून गेलो राव मी. त्यावेळेस मला माहित नव्हतं एवढं काय. आता जस्ट सर्च केलं मी नाही का, तेव्हा मला दिसलं ते. बऱ्याच लोकांनी ब्लॉग पण टाकलेले आहे या मंदिराचे. भारी मंदिर आहे राव, छोटंसं मंदिर आहे पण बसा विसाय चांगली जागा आहे, चारी बाजूला एकदम शांत वातावरण आहे. तर आहे ना आपल्या धरणाचा जलाशय बघायला भेटतो. मला वाटतं बॅक वॉटर धरणाचं बरं का. बऱ्याच लोकांनी इथं पाणी मोटर कशी का टाक पण ना, या टाटाचं प्रायव्हेट धरण आहे ना, बैलगाड्यावाली पण आहे, हे पहिलंच होतं ते. आणि तो समोरचा आहे ना बामास्केट धरणाची डोंगर रांग. मला वाटतं आहे ना हे ना वाघाव वेगावच्या पुढचं नाही का ते. आणि आंबू साईडचं आहे ना, हो ते आंबू साईडची ते पवन चक्की ना आंबू साईडचे आहे. दाखवतो हो, हे आंबू साईडचे पवन चक्की आहे. मागले काय एका ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला तिथपर्यंत गेलेलो आहे. आम्ही वांद्रापर्यंत गाव आहे ना शेवटचं गाव, तिथपर्यंत गेलेलो आहे. इथून आपण ड्रोन फ्लाय करू.